चष्मा एक आहे बघ कोणाला जत तालुक्यामध्ये आसंगी तुर्कजवळ मोठेवाडी नावाचे एक गाव आहे। या गावामध्ये मरगूबाईचं प्रसिद्ध मंदिर आहे। महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोक यात्रेच्या दिवशी लाखोच्या संख्येने येतात, परंतु आठवड्यातले 3-4 दिवस या यात्रा सुरूच असतात। आणि तशाच पद्धतीची काल दरीबडची गावातील किंवा अन्य परिसरातील लोकांच्या यात्रा तिथं होत्या आणि यात्रेच्या दरम्यानच पाऊस यायला सुरुवात झाली। पाऊस आल्यानंतर लोक आडोशाला जाऊन सगळी बसली, परंतु सोसाट्याचा वारा सुटल्यामुळं तिथलं एक शेड उचलून त्या भिंतीवरती पडलं आणि संपूर्ण भिंत जी लोक त्या आडोशाला बसली होती त्यांच्या अंगावरती पडली आहे। त्यामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना अशी घडली की 6 लोक जाग्यावरतीच मयत झालेले आहेत। त्यामध्ये 4 लोक महाराष्ट्रातील आहेत। दरीबडचीचा एक मयत आहे आणि पांडुजरी नावाचं गाव आहे, तिथं कोकरे वस्ती आहे। त्या कोकरे वस्तीवरची 3 लोकांचं दुर्दैवी निधन या घटनेमध्ये झालेलं आहे। जवळपास 13 लोक जखमी आहेत। त्यापैकी 4 लोक इथं मिरज मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलला ॲडमिट आहेत। त्यांची विचारपूस आता माननीय पालकमंत्री महोदय, माननीय कलेक्टर सांगली, माननीय SP सांगली यांनी आता केलेली आहे। दुसरे पेशंट सिनर्जीला डॉक्टर आरडी साहेबांच्या हॉस्पिटल ॲडमिट आहेत। काही लोक जतमध्ये, काही लोक संकला आणि विजापूरची काही लोक असल्यामुळं काही लोक विजापूरला तिकडं दवाखान्यात शिफ्ट केलेले आहेत। तर मिरज मेडिकल कॉलेजचे सगळे पदाधिकारी आहेत, माननीय डीन साहेब, गुरव साहेब आहेत, डॉक्टर रुपेश शिंदे सर आहेत आणि इथला मेडिकल सगळा स्टाफ अत्यंत काळजीपूर्वक उपचार या सगळ्या लोकांच्यावरती करतो आहे। प्रायव्हेटमध्ये जी सगळी लोक आहेत त्यांची सगळी जबाबदारी माननीय पालकमंत्री महोदयांनी घेतलेली आहे। ज्या लोकांचं दुर्दैवी निधन झालं आहे त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। आता ह्या झालेल्या घटनेला आम्ही काही करू शकत नाही, परंतु सरकारच्या माध्यमातून त्यांना मदत मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून आज माननीय कलेक्टर सांगली तात्काळ त्यांना मदत मिळण्याच्या संदर्भातला एक प्रस्ताव आज सरकारकडे पाठवणार आहेत। उद्या कॅबिनेट असल्यामुळं उद्या माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा आणि मी माननीय मकरंद पाटील साहेब ज्यांच्याकडे हे खातं आहे मदत पुनर्वसन, त्यांना भेटून ही मदत मिळण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे।